अधिक मास महात्म्य अध्यायसार अध्याय 8. श्री गणेशाय नमः. वाल्मिकी आणखी सांगू लागले. पुढं सुदेव ब्राह्मण आणि गौतमी यांनी आपल्या हृदयावर दगड ठेवून नित्यकर्म करीत दिवस घालवले. पुढं असं झालं की मुलाला 12वं वर्ष लागलं. काही दिवस लोटले. सुदेव ब्राह्मण दर्भ आणि समिधा आणण्यासाठी वनात गेला असताना शुकदेव आपल्या मित्रांसह एका मोठ्या विहिरीवर पोहण्यासाठी गेला. सर्वजण विहिरीमध्ये जलक्रीडा करू लागले. मुलांना चुकवण्यासाठी म्हणून शुकदेव खोल पाण्यात गेला, पण त्याचा श्वास कोंडला गेला आणि त्याचे प्राण गेले. त्याचा देह तळाशीच अडकून राहिला. पुष्कळ वेळ झाला तरी तो वर येईना तेव्हा मुलं घाबरली. ती आक्रोश करीत शुकदेवाच्या घरी गेली आणि त्याच्या आईला ओरडून सांगू लागली, अहो माई, तुमचा मुलगा शुक पाण्यात बुडाला हो. गौतमी दुःखानं बेशुद्ध पडली. तेवढ्यात सुदेवही वनातून आला. त्यानं तर हंबरडाच फोडला. पुत्राचं प्रेत बाहेर काढण्यात आलं. ते मांडीवर घेऊन सुदेव विहिरीच्या काठावर बसून आक्रोश करू लागला. नाना प्रकारे मुलाच्या आठवणी काढून, त्याच्या सद्गुणांच्या आठवणी काढून, कसा रे तू आम्हाला असा सोडून गेलास आणि विधाता तरी असा निष्ठुर कसा झाला असं म्हणत त्यानं एकीकडे सतत श्रीहरीला हाका मारणं चालू केलं. त्यावेळी आश्चर्य असं की अकाली पाऊस आला. 1 महिन्यापर्यंत सतत पाऊस पडत होता. सुदैव सर्व भान विसरून अन्न पाणी न घेता पावसात सतत भिजत अपार शोक करीत तिथंच बसून देवाचा धावा करीत राहिला. योगायोग असा की ज्या महिनाभर पाऊस पडला तो पुरुषोत्तम मास होता. अशा प्रकारे नकळतच सुदैवाकडून त्या महिनाभर संपूर्ण अधिक मासभर नाम, उपवास आणि हरिस्मरण झाले. त्यामुळे हरी प्रसन्न झाला आणि त्यानं त्या मुलाला जिवंत केलं. त्याला दीर्घायुष्य आहे असं सांगून हरी सुदेवाला म्हणाला, येथे आता तुम्ही पुष्कळ वर्षे सुख भोगाल आणि पुढील जन्मी तू दृढधन्वा राजा आणि गौतमी ही तुझी आत्ताची पत्नी तुझी गुणसुंदरी नामक पुढील जन्मात पत्नी होईल. हा तुझा पुत्र शुक पोपटाच्या रूपानं तुला वैराग्याचा उपदेश करील. श्रीहरीच्या तोंडून हे आपलं भविष्य ऐकून अत्यंत आनंदित झालेल्या सुदैवानं विचारलं, माझ्या हातून असं तप तरी कोणतं घडलंय? तेव्हा श्रीहरी काय म्हणाला ते पुढील अध्यायात येईल. धन्यवाद. गीता टी स्वाती जेम्स.